कोणता आहे, कोणत्या आकृतीचा आहे? चौकोन आहे. का चौकोन आहे? कारण ह्याला काय आहेत? 4 बाजू आहेत. मग चौकोनामध्ये कोणता आहे हा? कोणता प्रकार असेल? आयत. कोणता आहे? चौकोनामध्ये आयत आहे. म्हणजे कुठला आहे? लांबी आणि रुंदी आहे त्याला. या चौकोनाला काय आहे? चौकोनाला त्याला लांबी आणि रुंदी आहे. म्हणजे ह्याची ही लांबी आणि ही रुंदी आहे आणि त्यामुळं हा आयत आहे. ह्याच्या समोरासमोरील बाजू कशा असतात? समान असतात, सारख्या असतात. बघा, ही बाजू आणि ही बाजू समान लांबीचे आणि ही बाजू आणि ही बाजू कशी आहे? समान लांबीची आहे. मग बघा, आपल्याला ह्या कागदापासून आपल्याला आयतापासून चौरस बनवायचा आहे. मग कसा चौरस बनवायचा तर बघणार आहोत आपण. तर आपल्याला माहित आहे ही एक बाजू आहे आणि ही एक बाजू आहे, बरोबर. इथं काटकोन तयार झालेला आहे. काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन तयार झालेला आहे. बघा, मग कसं करायचा? ही बाजू ह्या बाजू बरोबर घेऊन आपण त्याचा चौरस करू शकतो. थांबा, अगोदर लक्ष द्या, नीट बघा आणि मग नंतर करा. बघा, ही बाजू आणि ही बाजू आपण काय केली? बरोबर जुळवली. बघा, एका सरळ रेषेमध्ये आपण हिला जुळवलेली आहे. जुळली ना, आणि इकडं अशी ही बाजू दाबून असा त्या आयताकृत्याचा आकार बनवायचा. करा बरं, करा प्रयत्न. कुठं अडचण येते? बरोबर आहे, शिवराजचं बरोबर आहे, छान बनवलंय, बरोबर आहे. ही रेष आणि ही रेष बरोबर करायची. बरोबर आहे, रिद्धीचं पण बरोबर आहे का? बरोबर, छान छान. चैत्राली छान बनवलं. संगीत कसं बघू. सरकम प्रयत्न कर. चल, नंतर प्रयत्न कर. ही बाजू आणि ही बाजू जुळवायची. करेक्ट करेक्ट, बरोबर आहे, छान मस्त, छान. काय बघू हर्षल, तुझं बघू. हे पुढे आला का नाही? त्या रेषेच्या थोडंसं पुढे आलो. कसं काय पुढे गेलं? त्या रेषेवर घ्यायचं असं. आणि काय करायचं? इकडे प्रेस करायचं. जमला का हा आकार झाला? थांबा, तिला प्रयत्न करू द्या, तुम्ही नका सांगू. झालं का? केलं का? बघू, दाखवा सगळ्यांनी असं. छान, असं जरा छान, बरोबर आहे. सगळ्यांचे आकार छान आहेत. बघा, आता आपण असा आकार बनवला का नाही? आता काय करायचं? आपल्याला इथं अशी एक रेष आहे, पहा, आहे का? काय आहे? इथं एक रेष आहे. त्या रेषेबरोबर काय करायचं आपल्याला? हा दुमडायचा. कसं दुमडायचं बघा. बघा, हे बरोबर ह्या रेषेबरोबर हे आपल्या इथं असं दुमडायचं. म्हणजे तो जो खालचा रंगीत भाग आहे का नाही, तो रंगीत भाग इथं आपल्याला दिसला नाही पाहिजे. कसा? जो हा रंगीत भाग दिसतो ना पांढऱ्याच्या वर, हा पांढऱ्याच्या वर जो रंगीत भाग दिसतो ना वरती, हा वरती, हा बरोबर इथं
असं चुकलं. दुमडायचं. एकाद बघू तसं नाही, अशा सरळ रेषेमध्ये पाठीमागं दुमडायचं आहे. हा बरोबर आहे. बाबा शिवराज एकदम बरोबर केलंय. शिवराजचं दाखव. श्रीनाथ हां बघू बरोबर आहे. हां थोडंसं खाली घ्यायचं. बघू इकडे शिल्लक एवढा कसा दिसतोय बघ. त्याच्या सरळ रेषेमध्ये किंवा तुम्ही पट्टीने सुद्धा करू कपे बघू. कपे 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 हां. हे असाच दिसला ना. बघितलं का? हां छान. हर्षलने पण छान प्रयत्न केला. हां तर मी पण बघू. छान बघू. हां छान प्रयत्न केला. बघू. आता काय करायचं आपल्याला? हा जो भाग आहे, हा भाग आपण घडी घातलेला तो कापायचा कापायचा आहे. तुमच्याकडे आहे का त्रिकोणाकडे? बरोबर सरळ रेषेमध्ये कापायचा. हा कोणता काय झाला आकार? हा त्रिकोण झाला. बरोबर आहे शिवराज. काय झाला? त्रिकोण झाला. आता हा फक्त आपला वरून त्रिकोण दिसतोय. कापा असं सरळ कापा. एखादी व्यवस्थित एखादी व्यवस्थित बेंच छान. हां असेल कापते. चला छान कापलेला शिवराज. बघू तुमचं. हा कापायचा पोषण आपला कोणता? हा रंगीत कापायचा. आपण इथे रेष मारली का नाही? तू म्हणलाय का नाही? हा इथून कापायचा. हात चालला बाहेर कापायचा. पांढरा नाही कापायचा. हिवाळचा हे कापायचा आहे आपल्याला लाल. पांढरा नाही कापायचा. झाला का त्रिकोण? हा झाला का त्रिकोण? दाखवा सगळ्यांना त्रिकोण झाला. आहे बरोबर. कापा काप. दिसतंय. ए काय चाललंय? बोललंय बरोबर आहे.
तुम्ही इथं पट्टीनं रेष मारून तरी कापू शकता तुम्ही तिथं अगोदर पट्टीनं रेष मारायची आणि नंतर पण कात्रीने तुम्ही कापू शकता किंवा त्याला हे रुद्र बाजूर सारखे दिसतोय का हुक हुक दिसतोय छान चला. बरोबर ते तरी का तुम्ही बरोबर ॲक्युरेट तिने ते काप झाला तिने बरोबर काप धरून बरोबर अशी काहीतरी झाली बघा. आता हा झाला तुमचा त्रिकोण. आता हा तुम्ही उघडल्यानंतर ही घडी तुम्हाला ह्याचा चौरस झालेला बघा. मग अशी कोणता आकार होता? आयत होता. आता काय झाला तो चौरस झाला म्हणजे त्याच्या सगळ्या चारी बाजू कशा झाल्या? सेम झाल्या, सारख्या लांबीच्या झाल्या. समजलं? बरोबर का नाही? पतंगासारखं झालं का नाही आकार? बरोबर आहे. तर आज आपण काय शिकलोय? आयतापासून चौरस कसा बनवायला आपण आज शिकलो आहे. समजलं का तुम्हाला? समजलं सगळ्यांना? तुम्ही पण घरून येताना उद्या एक तुमचा रद्दी पेपर आणायचा आणि मला आल्यानंतर त्याचा आयतापासून चौरस करून दाखवायचा. समजला सगळ्यांना घटक तो? चला ठीक आहे. काय समजलं ना सर?